नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 7व्या युनिट मधलं जे काही शेवटचं आपलं ऑब्जेक्टिव्हचं सेशन आहे ते इथं कव्हर करणार आहोत. आता बघा की पहिलाच क्वेश्चन आहे 121 नंबरचा, की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एमएसएमई. एमएसएमईचं फुल फॉर्म काय, तर त्याचं फुल फॉर्म काय, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही क्वेश्चन वगैरे जर महत्त्वाचे वाटत असतील किंवा जे काही कंटेंट्स आहेत ते जर महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला आपल्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण क्वेश्चन कव्हर करू. इथं क्वेश्चन नंबर 122 बघा. आता इथं काय, मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई फॉर्मिंग, एमएसएमई मंत्रालयाची स्थापना कधी झाली, म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्याची स्थापना कधी झाली असं आपल्याला विचारलं तर 122चं किती असणार आहे उत्तर, तर 122चं 3 नंबरचं उत्तर इथं करेक्ट उत्तर असणार आहे. एक मिनिट, स्लाइड मला थोडीशी वर घेऊ द्या. बरं. नंतर क्वेश्चन नंबर 123 बघा. आता काय सांगित आहे, एमएसएमई फॉर्म बाय मर्जिंग, कोणकोणत्या दोन मिनिस्ट्री मर्जिंग करून एमएसएमई इस्टॅब्लिश झाली, तर मिनिस्ट्री ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बरोबर आहे. नंतर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रो अँड रूरल इंडस्ट्रीज, या दोघांना मर्जिंग करून एमएसएमई मंत्रालयाची स्थापना झाली. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 124. आता क्वेश्चन नंबर 124 असा यारो इथून सुरुवात करायची आहे. प्रेझेंटली जितन राम मंजीही कॅबिनेट मिनिस्टर शोभा करांडलजे मिनिस्टर ऑफ द स्टेट विच मिनिस्ट्री, कोणत्या मंत्रालयाचे आहेत ते, तर कोणत्या एमएसएमई मंत्रालयाचे आहेत. आता एमएसएमई मंत्रालयाचे आपण मिनिस्टर वगैरे का पाठ केलं, कारण की एमएसएमई म्हणल्यावर आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मिनिस्ट्री आहे, त्यामुळे आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 125. टू प्रोव्हाइड द लीगल फ्रेमवर्क डेफिनेशन प्रोटेक्शन अँड सपोर्ट फॉर द एमएसएमई, एमएसएमई ऍक्ट पास इन, कधी झाला एमएसएमई कायदा. बघा आता एमएसएमई ची इस्टॅब्लिशमेंट म्हणजे मंत्रालयाची 7ची आहे, पण तो कायदा जर आपण बघितला तर तो 2006चा कायदा आहे. म्हणजेच 125चा किती नंबरचं ऑप्शन असणार आहे आपलं, 125चं ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 126 बघा, एमएसएमई क्लासिफाईड मायक्रो स्मॉल मीडियम बेस ऑन, कोणत्या बेसवर मायक्रो स्मॉल मीडियम असं क्लासिफिकेशन आपण करतो, तर ते काय, इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर या दोन्हीच्या बेसवर आपण हे क्लासिफिकेशन घेतलेलं आहे. क्वेश्चन नंबर 127 बघा. आता रिवाइज डेफिनेशन ऑफ एमएसएमई इफेक्टिव्ह फ्रॉम, कधीपासून ही रिवाइज डेफिनेशन जे आहे एमएसएमईची, कारण की एमएसएमईच्या 2-3 वेळा डेफिनेशन बदलल्या. आता कोणती, हे 2025 ची रिवाइज डेफिनेशन चालू आहे, म्हणजे 1 एप्रिल 2025 ची रिवाइज डेफिनेशन हे सध्या इम्प्लिमेंटेशन चालू आहे. 127चा किती नंबरचा ऑप्शन असणार आहे, त्यामुळे 127चा ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 128. मेजर कंट्रीब्युशन ऑफ द एमएसएमई कशा कशासाठी आहे, ग्रोथ ऑफ द इंडियन इकॉनॉमी बरोबर, नंतर एक्सपोर्ट साठी आहे, आणि नंतर कसं एम्प्लॉयमेंट जनरेशन, तिन्ही बरोबर आहेत, म्हणून एबीसी ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. नंतरची स्लाइड बघा. क्वेश्चन नंबर 129 बघा. आता काय सांगितलं, ऍज पर द न्यू डेफिनेशन ऑफ एमएसएमई 2025 चूज द करेक्ट. आता हा क्वेश्चन आयटीआय प्रिन्सिपल गट अ मध्ये इथं कोणत्या तरी एकाच याची व्हॅल्यू दिली होती. आता बघा, मायक्रोची डेफिनेशन कशी असते, की इन्व्हेस्टमेंट 2.5 करोड आणि टर्नओव्हर किती 10. नंतर स्मॉल कशाला म्हणायचं, इन्व्हेस्टमेंट 25 करोड आणि टर्नओव्हर 100 करोड. आणि मीडियम एंटरप्राइजेस कशाला म्हणायचं, तर इन्व्हेस्टमेंट 125 करोड आणि टर्नओव्हर 500. आता हे फार विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते, तर बघा कशी टेक्निक वाचायची. हे डेफिनेशन कधी आली, 2025. हे 25च्या रिलेटेड बघा, पहिला आकडे सगळे 25, म्हणजे इथं का आपण करणं 2.25 आहे, इथं 25 आहे, इथं 125 आहे. आता जर आपण असं जर इकडे असं जर आलो आपण, तर कितीची वाढ होते, 2.25 गुणिला 10,000 केलं तर 25, आणखी त्या 25ला 10,000 केलं तर 125, आणि इकडच्या साईडला 4 न जर गुणत गेलं तर इकडे भेटतंय 2.5 गुणिला 4 10, 25 गुणिला 4 100, आणि 125 गुणिला 4 500. म्हणजे असं जर गेलं आपण, हे असं इकडे जर आले तुम्ही, तर कसं 10 न गुणत जायचं, इकडे जर गेले या साईडला तर 4 न गुणत जायचं, त्यामुळे असं काही कन्फ्युज होत नाही. आणि हे 25 म्हणजे काय आहे, 2025, इथं 25 25 येणारच आकडा, म्हणून कन्फ्युज होण्याचं कारण नाही. कारण की हे जो काही तिन्ही गोष्टी आहेत हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आता त्याच्यावर मला वाटते स्मॉल का काहीतरी विचारलं,
होऊ शकते की मायक्रो मीडियम हे विचारायचे राहिले तर यामुळे मायक्रो मीडियमची डेफिनेशन येऊ शकते, त्यामुळे हे आकडे आपले पाठ असले पाहिजेत. क्वेश्चन नंबर 130. पीएम मुद्रा योजना फॉर द फायनान्शियल सपोर्ट ऑफ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस एंटरप्रेनरशिप स्टार्टेड बाय द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इन कधी सुरू झाली, तर 8 एप्रिल 2015ला मुद्रा योजना सुरू झालेली आहे. क्वेश्चन नंबर 131. लोन प्रोव्हाइडेड इन मुद्रा कॅटेगराईज कोणकोणती असते? शिशु असते, किशोर आहे, तरुण आहे आणि तरुण प्लस चारही कॅटेगरी असते, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 132. इन मुद्रा प्रोव्हाइड द लोन अप टू अँड फॉर द तरुण प्लस कॅटेगरी अप टू किती आहे? 10 लाख आणि 20 लाख. आणि तरुण प्लस म्हणजे काय की जे पहिली लोन एखाद्या व्यक्तीने घेतली आणि व्यवस्थित टायमावर वापस जर केला तर त्याला तरुण प्लसचा कॅटेगरी, नाही तर ते पहिलीच लोन आहे तेच डुबवली तर तरुण प्लस कॅटेगरी जाणार नाही. म्हणजे तरुण प्लस कॅटेगरीसाठी लिमिट किती आहे? 20 लाखापर्यंत लोन मिळते आणि बाकीच्या 3 कॅटेगरीसाठी किती? 10 लाखापर्यंत लोन मिळते. आता बघा, क्वेश्चन किती झाला आपला? 132. क्वेश्चन 132 डबल आला तर हे डबल घ्यायचं कारण नाही. आपण पुढच्या स्लाइडवरचा 133 नंबरचा क्वेश्चन बघू. हा, क्वेश्चन नंबर 133. काय म्हटलं की फॉर असिस्टिंग एमएसएमई टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम पोर्टल म्हणजे MIS पोर्टल स्टार्टेड बाय मिनिस्ट्री MSME मिनिस्ट्री इन 2000. म्हणजे काय सांगितलं आपल्याला की फॉर असिस्टिंग MSME टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम पोर्टल स्टार्टेड बाय MSME इन कोणतं पोर्ट? 2020. कोणतं पोर्टल आहे? विनर पोर्टल आहे का? नाही. तर त्याचं नाव काय? चॅम्पियन पोर्टल म्हणतात त्याला, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 134. स्फूर्ती चूज द करेक्ट सेंटेन्स मध्ये. आणि स्फूर्ती म्हणजे स्कीम ऑफ द फंड फॉर रिजनरेशन ऑफ द ट्रॅडिशनल इंडस्ट्री स्टार्टेड इन 2004-5 बरोबर. नंतर धी स्कीम वॉज रिवॅम्प बाय MSME मिनिस्ट्री इन 2014-15 बरोबर. नंतर टू प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट फॉर द ट्रॅडिशनल इंडस्ट्री आर्टिसन रुरल एंटरप्रेनरशिप. नंतर रुरल आर्टिसन इज मेन ऑब्जेक्टिव्ह त्याचा बरोबर आहे. स्फूर्तीचा तिन्ही बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 135 बघू आता. To enhance the performance, competitiveness and sustainability of the MSME program introduced in 2022 called as कोणता प्रोग्राम म्हणतात? त्याला रॅम्प प्रोग्राम म्हणतात. म्हणजे काय? रायझिंग अँड ऍक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 136. If the business run by the family member, not hired worker, called as कोणता? called as industries. क्वार्टर म्हणतात का? नाही. फॅमिली इंडस्ट्री म्हणतात का? नाही. तर त्याला कॉटेज इंडस्ट्री म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. क्वाट इंडस्ट्री म्हणत नाहीत. 136. आता क्वेश्चन नंबर 137 बघा. व्हिलेज व्हिलेज इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश, हे इंडस्ट्रीज आहे इथं, आय शब्द घ्या. Village industries established in the rural area having the population or rural entrepreneurship of which does not exceed म्हणजे किती? 10,000पेक्षा जास्त नसली पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 138. व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ KVIC? खादी अँड विलेज इंडस्ट्रीज काय आहे? कमिशन आहे ते? कॉर्पोरेशन आहे का? नाही. कमिटी आहे का? नाही. कमर्शियलायझेशन आहे का? नाही. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 139 बघा. KVIC वर्क्स अंडर द कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे? MSME म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ स्मॉल मायक्रो मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेनरशिप, म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 140. KVIC इस्टॅब्लिश इन कधी झाली? KVIC ची स्थापना 1957 ला झाली. नंतर क्वेश्चन नंबर 141. KVIC ऍक्ट पास इन कधी झाला? कायदा 1956 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. पण प्रत्यक्ष स्थापना 1957 ला झाली, कायदा 1956. नंतर 142 की हेडक्वार्टर ऑफ द KVIC कुठे आहे? मुंबईला आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 143. DG कर्वे कमिटी ऑन द स्मॉल अँड व्हिलेज इंडस्ट्रीज ऑर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश इन 1955 ची कमिटी आहे. ऑप्शन नंबर 3 नंबर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 144. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स वर्ड काय सांगितलेलं आहे की DG कर्वे कमिटी बरोबर आहे, 155 ची आहे. KVIC ऍक्ट कधी आहे? 56 आणि KVIC ची प्रत्यक्ष इस्टॅब्लिशमेंट 1957 ला झाली. ऑप्शन नंबर 3 तीनही बरोबर आहेत.
क्वेश्चन नंबर 145, ऑब्जेक्टिव्ह ऑफ केव्हीआयसी प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट बरोबर, प्रोड्युसिंग सेलेबल आर्टिकल ते सुद्धा बरोबर आहे, क्रिएटिंग सेल्फ रिलायन्स अमॉंग द पुअर हे सुद्धा बरोबर आहे, बिल्डिंग अप द स्ट्रॉंग रुरल कम्युनिटी स्पिरिट बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. आता बघा हे असे गोष्टी आपण पाठ करत नसतो, जनरलाइज ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं आपण करेक्ट समजत असतो. क्वेश्चन नंबर 146 बघा, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंडर द खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. आता हा क्वेश्चन जे आयटीआय प्रिन्सिपल एक्झाम 2014 झाली होती. आता बघा 14 झाली, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला. खादी बरोबर आहे का? आहे. विलेज इंडस्ट्रीज आर्टिसन सुपरवायझरी कोर्सेस बरोबर आहे. ईडीपी म्हणजे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा बरोबर आहे. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम MPEG 2008चा हे बरोबर आहे. रिबेट स्कीम बरोबर आहे. इंटरेस्ट सबसिडी एलिजिबिलिटी सर्टिफिकेशन स्कीम 1977 हा सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 सगळंच बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 147, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ द महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी इंट्रोड्यूस येऊन कधी कधी महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल पॉलिसी आल्या असं विचारलं. 93 आहे का? तर हो. 95 आहे, 2001 आहे, 2006 आहे, 13 आहे, 19 आहे आणि 25 आहे. सगळ्या बरोबर आहे. आता याच्यामधल्या सगळ्या पाठ जरी झाले नाही इयर, तर 1993 ला पहिली पॉलिसी आलेली होती, ते लक्षात ठेवायचं. अलीकडच्या काळातील 13, 19, 25 म्हणजे दर 6-6 वर्षाचा डिफरन्स जर बघितला तर ह्या 3 पॉलिसी आहे. म्हणजे एवढ्या तरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी आपल्याला एखादा ऑब्जेक्टिव्ह आला तर तो टॅकल करता येणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 148 बघा, आता काय सांगते की स्लोगन मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन अनलिमिटेड फॉर इंडस्ट्रियल पॉलिसी कधी मध्ये होता? 2013च्या पॉलिसीमध्ये ती स्लोगन होती, मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन अनलिमिटेड. क्वेश्चन नंबर 149, महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी 2019 मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? की त्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय की 40 लाख लोकांना 2023 पर्यंत 2023-24 पर्यंत एम्प्लॉयमेंट देणे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ रेट अटेनमेंट किती? 12 ते 13% अशी अचीव्ह करायची आहे. क्रिएट $1 ट्रिलियन इकॉनॉमी बाय द इयर ऑफ 2025. 2025 पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपली अर्थव्यवस्था करायची आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये टार्गेट होतं. क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 150 बघू. MIIS म्हणजे काय? महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी इंट्रोड्युसिंग कधीची आहे? 2025 ची पॉलिसी आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 151, महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी ड्युरेशन किती आहे? 2025 ते 30. 5 वर्षाचा ड्युरेशन आहे. 2025 ला सुरू झाली आणि एंड कधी होणार? 2030 ला. क्वेश्चन नंबर 152, चूज द करेक्ट सेंटेन्स अबाउट MIIS म्हणजे काय? महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी 2050. काय म्हणते की जॉब क्रिएशन ऑफ जॉब 50 लाख बाय 2030. 2030 पर्यंत 50 लाख जॉब क्रिएट करायचे. 2019च्या पॉलिसीमध्ये किती होते? 40 लाख होते ना. इथं 50 लाख आहे. इथं किती होतं? इथं बघा याच्यामध्ये काय टार्गेट होतं? 12 ते 13% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी. इथं किती आहे? 20% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कंट्रीब्युशन असलं पाहिजे 2047 पर्यंत. $1 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2030, कारण की याच्यामध्ये सुद्धा $1 ट्रिलियन इकॉनॉमी 2025 पर्यंत टार्गेट आहे, परंतु ते रिवाइज टार्गेट केलं आता 2030 पर्यंत आहे. हे कोणत्या पॉलिसीमध्ये सांगितलं? MIIS म्हणजेच काय? महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी महाराष्ट्र इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी 2025 त्याच्यामध्ये ते सांगितण्यात आलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा 155 बघा. ऍज पर द न्यू डेफिनेशन 2026 बाय मिनिस्ट्री ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री. हे काय? स्टार्टअपची आपल्याला डेफिनेशन विचारली की जनरल स्टार्टअप असेल तर त्याचं काय एज किंवा त्याचा ड्युरेशन 10 वर्षापेक्षा कमी असला पाहिजे आणि टर्नओव्हर 200 करोडपेक्षा कमी असला तर त्याला जनरल स्टार्टअप म्हणतात. डीप टेक स्टार्टअप कोणाला म्हणतात? जर एखाद्या स्टार्टअप मध्ये जर R&D फार कॉम्प्लिकेशन प्रोसेस असेल तर त्याला आपण डीप टेक स्टार्टअप म्हणत असतो. त्याचा कालावधी किती आहे? की त्याचं 20 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असला पाहिजे आणि 300 करोडपेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. त्याला डीप टेक स्टार्टअप असं म्हणायचं आहे. दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3. MIDC हे चुकून झालं माझं. MIDC बरोबर करेक्शन तेच आपल्याला शोधायचं आहे. MIDC ऍक्ट कधीचा आहे? 61 आहे. बरोबर आहे. MIDC इस्टॅब्लिशमेंट 1962. MIDC हेडक्वार्टर मुंबईला आहे. ऑप्शन नंबर 3 तीनही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 155 बघा.
चूज द करेक्ट सेंटेन्स. DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणतो आपण. DMIC म्हणजे का, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किती किलोमीटर अंतर आहे? 1504 किलोमीटर. हेल्प कोणाची आहे? जपानची आहे. स्टार्ट कधी झाला होता? 2006-7 ला. आणि DMIC म्हणजेच का, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली 2008. चारही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 156. चूज द करेक्ट सेंटेन्स. MSKVIB म्हणजे महाराष्ट्र स्टेट खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड इस्टॅब्लिश इन 1960. MSKVIB रेग्युलेट अंडर द बॉम्बे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज ऍक्ट 1960. बरोबर आहे. दोन्ही पण 60-60 ला आहे. कायदा आहे 60 ला आणि स्थापना सुद्धा 60 लाच आहे. नंतर 157. MPEGP म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम स्टार्टेड इन 2008 बाय MSME. त्या म्हणजे MSMEच्याच अंतर्गत KVIC. चूज द करेक्ट. काय म्हणते की जनरल, आता बघा याच्यामध्ये सबसिडी कशी कशी सांगितलेली आहे. चूज द सबसिडी करेक्ट. जनरल जर कॅटेगरी असेल तर, अर्बन असेल तर 15% आणि रुरल असेल ग्रामीण मध्ये जास्त सबसिडी द्यावं लागते, म्हणून ग्रामीण मध्ये 25% आहे. SC ST OBC वुमन अर्बन मध्ये 25% सबसिडी आणि रुरल मध्ये 25%. म्हणजे जर आपल्याला एक्झाम मध्ये आलं की किती सबसिडीची लिमिट आहे? 15 ते हायेस्ट लिमिट किती आहे? 35%. नंतर काय म्हणते की सर्व्हिस बिझनेस ऍक्टिव्हिटी फायनान्स किती? 20 लाखाचं असते. मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी असेल तर फायनान्स 50 लाखाचं. ते सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. नंतर CMEGP म्हणजे जसं आपण प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम 2008चा बघितला, तसा चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सुरुवात कधी झाली? 2019-20. कारण की त्याच्या अगोदर आपली इंडस्ट्रियल पॉलिसी होती ना 2019 म्हणजे त्यालाच अनुसरून CMEGP म्हणजेच का चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम 2019-20 ला सुरू झालेला आहे. नंतर हे करंटच्या अफेअर रिलेटेड थोडंसं आहे. क्वेश्चन नंबर 159. महिमा स्कीम स्टार्टेड 6 फेब्रुवारी 2026. फुल फॉर्म ऑफ महिमा. आता बघा महिमा स्कीम कधी सुरू झाली आपली की 6 फेब्रुवारी 2026. मी त्याच्या अगोदर असंच एक मनरेगा याची सांगितलं होतं तुम्हाला. मनरेगा कधी? 2 फेब्रुवारी 2006. नंतर आपण मित्रा बघितली होती. मित्रा कधी स्थापना झाली? 11 नोव्हेंबर 2022. तसंच आपण काय बघितलं? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 आहे. अशा काही काही गोष्टी असतात की जे आपल्याला पाठ कराव्या लागतात. ते आपल्याला पाठ असल्या पाहिजे. महिमा स्कीमची तारीख विचारू शकते की 6 फेब्रुवारी 2026. आता महिमाचं फुल फॉर्म काय? महाराष्ट्र एजन्सी फॉर द होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड काय? ऍडव्हान्समेंट आहे. ते अकॅडमिक नाही, असोसिएशन नाही आणि अँबिशन सुद्धा नाही. क्वेश्चन नंबर 160 शेवटचा क्वेश्चन. आता बघा रिकामी जागा दिली आपल्याला आणि फॅसिलिटी इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अँड ग्लोबल करिअर डेव्हलपमेंट फॉर द स्किल युथ ऑफ महाराष्ट्र. म्हणजे फक्त महाराष्ट्रातला स्किल घेतलं म्हणून महाराष्ट्रात जॉब द्यायची का? नाही, त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जॉब साठी त्याला फॅसिलिटी द्यायची आहे. त्यासाठी हे महिमा सुरू झालेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. म्हणजे काय? महाराष्ट्राचं स्किल पूर्ण ग्लोबल लेवलला पोहोचणे हे याच्यासाठी हे महिमा जे काही संस्था किंवा एजन्सी जी आहे ती स्थापना झाली होती. महिमाचं फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात द्यायचं की महाराष्ट्र एजन्सी फॉर द होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्ट सांगितल्या. काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.